आणि आपली नित्याची वाङ्मयीन सेवा आपण सुरू करूया. सज्जनो, या एकनाथी भागवतातल्या 8व्या अध्यायाअंतर्गत काल नाथ महाराजांची जे मंगलाचरण आपण 15 ओव्यांचं पाहिलं, या 15 ओव्यांपैकी 13 ओव्या, या पहिल्या 13 ओव्या सद्गुरूंसाठी त्यांनी लिहिल्या. आपण काल त्यामध्ये पाहिलं की त्यांनी ज्योतिषाचं रूपक आपल्या सद्गुरूंना दिलं आणि ते म्हणतात की हे ओंकारनाथा सद्गुरू समर्था माझ्या जनार्दन स्वामी. खरं म्हणजे ते असं म्हणतात की सद्गुरू हा ज्योतिषीच आहे. तो सगळ्या जीवाशिवांच्या कुंडल्या पाहतो आणि त्यातलं ऐक्यभाव समजून जीवशिवाचं लग्न कसं लावतो. थोडक्यात त्या जीवाला शिवाची प्राप्ती करून देण्याचं जे महत्वाचं काम सज्जनो सद्गुरूंचं. या प्रत्येक 31 अध्यायामध्ये सुरुवातीला नाथांनी वेगवेगळ्या प्रकारे गुरूंचं महात्म्य, वेगवेगळी रूपकं घेऊन आपल्याला समजून सांगितलं. सूत्र मात्र हेच आहे की या जीवाला शिवापर्यंत शिवत्वाचं महात्म्य करू, त्याच्यामध्ये खरं त्याचं स्वरूप त्याला कळून देणं, हे सद्गुरू तत्वाचं जे महत्तम कार्य आहे, असा कालचा विषय नाथ महाराजांनी आपल्याला सांगितला. आता पुढच्या 16व्या ओवीपासून पहिला श्लोक आणि ओवी क्रमांक 16 तो संवाद पुनश्च एकदा आठवण करून देतो. ते म्हणतात, मागील कथा संगती सप्तमाध्यायाचे अंती अवधूते यदुप्रती कथा कपोती सांगितली. नाथ महाराज म्हणतात की गेल्या अध्यायामध्ये 8 गुरु, अगदी पृथ्वीपासून तर कपोतापर्यंतचे 8 गुरु गेले, याच्या संदर्भातली माहिती दिली आणि ती सगळी सद्गुरु तत्वाची, गुरुतत्वाची लक्षण, मात्र गुरुतत्वाची लक्षण यदुराजा ऐकतो, अवधूत सांगताय. आणि ते सांगत असताना यदुराजा जो श्रवण करतोय ना, तेव्हा नाथ महाराजांनी एक नोंद करून दिली की यदुराजा अत्यंत प्रसन्न आहे, अतिशय उल्हासित आहे. प्रत्येक गुरुचं महात्म्य, गुरुतत्वाचं महात्म्य सांगत असताना यदुराजाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अवधूत प्रसन्न झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे श्रोता चांगला, मनापासून ऐकतो आणि नुसता श्रवण, खऱ्या अर्थाने श्रवण करणार आहे. अवधूताच्या हे लक्षात येते की यदुराजा ऐकल्यानंतर हे सगळं आचरणात आणणार आहे. हे त्या श्रोत्याच्या चेहऱ्यावरील, त्याच्या नेत्रातील भावावरून वक्त्याच्या लक्षात येत असते. आणि जसा जसा श्रोता त्यामध्ये गुंगून जातो, तसा तसा वक्ताही, मुळात वक्ता आत्मज्ञानी आहे, तोही आनंद पावतो. आणि मग ते यदुराजाचं व्यक्तिमत्व पाहिल्यावर अवधूताला खरंच आनंद होतो आणि तो म्हटला, आता गुरुल्या गुरूंची स्थिती अवधूत सांगेल यदुप्रती, तेथे सावधान ठेवा चित्तवृत्ती, श्रवणे स्थिती तद्बोधे. तर कोणता बोध? तर म्हणाले, अतिश्रेष्ठ गुरु वरिष्ठ निजबोधे. सज्जनो, तत्व असं सांगितलं गेलं की आत्मज्ञानी जो पुरुष असतो किंवा आत्मज्ञानामुळे गुरुच्या गुरुपणाला श्रेष्ठत्व प्राप्त होतं, तो जो निजबोध आपण घ्यायचा आहे, तो श्रवणकर्त्याला सुद्धा त्या निजबोधाचा लाभ होईल. तो उद्धाराच्या, मुक्तीच्या, मोक्षाच्या, समाधानाच्या मार्गावर चालायला लागतो. हे अभिप्रेत आहे. नवे नवे असं होतं. म्हणून आता पुढे म्हणाले, श्रवणी सादरता यदुसी देखोनी सुख जाहले ब्राह्मणासी. ब्राह्मण म्हणजे अवधूत. तेणे सुखे निरूपणासी उल्हासेनी करीत असे. तो म्हणे, राया सावधान, विषय सुखाचे जे सेवन ते स्वर्ग नरकी गा समान, नाही अनुमान ये अर्थी. भोगिता उर्वशीशी जे सुख स्वर्गी इंद्रासी, तेची विष्टे माझी सुकरासी सुकरी पासी निश्चित. हे जाणोनी साधुजन उभय भोगी न घालती मन, नेदवे प्रेतासी अलिंगण, तेही साधुजन विषयासी. जीत सापू धरावा हाती, हे प्राणियासी न उपजे चित्ती,
देवी विषय आसक्ती साधू न धरती सर्वथा. जैसे न प्रार्थिता दुःख प्राणी पावता ती देख. तैसे न इच्छिता इंद्रिय सुख भोगवी आवश्यक अदृष्ट. मज दुःख भोगू व्हावा हे नावडे कोणत्याही जीवा. ते दुःख आणि अदृष्ट तेवा तेवी सुखाचा यावा अदृष्टे. ऐसे असोनी उद्योगू करिता तेने आयुष्य नासले सर्वथा. या लागी सांडोनी विषय आस्था परमार्था बजावे. केवळ झाली या परमार्थ परत मनसी आहारे विल न राहे शरीर. एक निर्धारी साचार गुरु अजगर म्या केला. यदुराजा प्रसन्न चित्ताने अवधूतांच्या समोर बसलेले. अतिशय सुंदर असं ते अरण्य, कारण तिथे क्रीडा करण्यासाठी यदुराजा आलेला आहे. त्यामुळे सगळ्या सुख सोयी आहे. राजा तिथे आला, त्याच्यामुळे त्या अरण्यात सुद्धा क्रीडे करता आलेला आहे. आपण असं समजूया की तिथे राजाचं एक सुंदर रिसॉर्टच असावं. आणि त्या राजाला काय कमी आहे, असा राजा आणि त्या राजाची अवधूतावर श्रद्धा आहे असा ब्रह्मज्ञानी पुरुष राजाला मिळाला. त्यांनी अवधूताची केलेली, अर्थात अवधूताला या कशाचाही भान किंवा गरज नाही. पण मुळातच जो ब्रह्मानंदी लीन आहे त्याला परिस्थितीची, त्याला वस्तूंची, त्याला पदार्थांची, त्याला आसनाची, त्याला भोजन प्रसादाची कशाचीच गरज नाही. त्याचं कारण आहे की तो नित्य ब्रह्मानंदामध्ये, कुठल्या व्यवस्थेची गरजच नाही असा नित्य ब्रह्मानंदी असलेला अवधूत यदुराजाला समोर बसवतात, यदुराजाला पाहतात आणि मग तो संवाद सुरू. सजनो, आत्ताच्या ओव्यांमध्ये जो विषय आला त्याची एक थोडीशी प्रस्तावना मी तुम्हाला सांगतो. या प्रस्तावनेचा, या सगळ्या ओव्यांचा एक मतितार्थ असा आहे की मानवी जीवनातलं सुखदुःखाचं सारखेपण कसं आहे. सजनो, परमात्म्याने, परब्रह्मानी जेव्हा हे विश्व निर्माण केलं आणि 84 लक्ष योनीतले वेगवेगळे प्राणी तयार केले, म्हणजे अगदी एकपेशीय प्राण्यांपासून शेवटचा भगवंताला निर्माण केलेला, त्याच्या समाधानासाठी, त्याला आनंद मिळेल या भावनेने, कोणाला, परमब्रह्माला. तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी, मनुष्य देव. तर हे सगळं विश्व तयार करत असताना परमात्म्याने एक गोष्ट फार सुंदर केली, आणि ती म्हणजे सकल प्राण्यांना, आपण म्हणतो ना, आपल्याला लक्षात येतं त्याचं कारण आपल्या काय म्हणतात त्याला, मागण्या असंख्य असतात आणि अविरत मागणी असते आपली रोज भगवंताला. पण भगवंताला हे सगळं माहीत असल्यामुळे त्यांनी सुखदुःखाचं सारखेपण सगळ्या प्राण्यांना दिलं. आपण म्हणतो ना की परमात्मा दयाळू आहे, परब्रह्म दयाळू कसा आहे हे आता तुमच्या लक्षात येईल. त्याचं सूत्र आहे की परमात्म्याने प्रत्येक प्राण्याला सुख आणि दुःखाचं सारखेपण दिलेलं आहे. आणि ते कसं आहे ते या सगळ्या ओव्यांमध्ये. सजनो, मानवी जीवनात किंवा या विश्वामध्ये देहाचे सुखभोग सगळीकडे सारखेच असतात. या विश्वामध्ये जर आपण पाहिलं की पशु आहेत, पक्षी आहेत, मानव प्राणी आहेत. मानव प्राण्याला या विश्वाकडे पाहून ते आकलन करून घेण्याची शक्ती इतर सर्व प्राण्यांपेक्षा जरा जास्तच दिली. बुद्धी दिली, हृदय दिलं, वाणी दिली. आणि मग जेव्हा हा मानव या विश्वाकडे पाहतो तेव्हा ते म्हणतात की देहाचं सुखदुःख, देहाचा सुखोपभोग विशेषतः सगळ्या प्राण्यांना त्यांनी सारखा दिलाय. आणि ही गोष्ट नाथ महाराज फार स्पष्टपणे इथे या सगळ्या ओव्यांमधून मांडतात. म्हणजे अगदी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की ज्याला आपण अतिशय नीच प्राणी, सुकर, वराह, थोडक्यात डुक्कर, तर त्या वराहाला सुद्धा ते घाणीमध्ये राहतं. सगळे वराह आपल्याला कुठे पाहायला दिसतात तर ते सांगायची गरज नाही. सगळ्या, खरं म्हणजे त्याचा फार मोठा उपकार या पृथ्वीवर आहे. खऱ्या अर्थाने भगवंतानी निर्माण केलेल्या चालणाऱ्या, फिरणाऱ्या वॉशिंग मशीन आहेत त्या वराह. तर ते वराह इतके फिरतात
आणि इतकी घाण स्वच्छ करतात. खरं म्हणजे पर्यावरणाचा खरा रक्षक. वराहाचा अवतार म्हणजे कोणताच प्राणी नीच नाहीच आहे. भगवंतांनी त्याचा अवतार घेतला. नाथ महाराज म्हणाला की सुकर वराह हा घाणीमध्ये राहताना तुम्हाला दिसतो, पण त्याला जो विषय उपभोग मिळतो म्हणाले तोच सुखोपभोग, तोच विषयाचा भोग एखादा राजा सोन्याच्या पलंगावर आपल्या उत्तम अशा राजवाड्यामध्ये घेतो. दोघांचा सुखोपभोगाचा आनंद अगदी सारखा आहे. एखादा राजा श्रीमंतीत राजवाड्यात एअर कंडिशन हॉलमध्ये जे सुख उपभोगतो तेच सुखोपभोग एखाद्या गरीब माणसाला सुद्धा झोपडीमध्ये गोदडीवर तोच सुखोभोग. इथे भगवंतानी सुख दुःखाचं सारखेपण दाखवलेलं आणि हा विषय इथे नाथ महाराज फार व्यवस्थित मांडतात. दुसरी गोष्ट महत्वाची की देहाचं सुख आणि दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा महाराजांनी जे आपल्याला हवे नको पण सांगितलंय ना त्याच्याशी संदर्भ साधणार आहे, त्याच्याशी जवळचं नातं सांगणार आहे की सुख आणि दुःख इतकं प्रारब्धाच्या अधीन आहे. आपण कधीच कोणी ऍप्लिकेशन करत नाही मला दुःख येऊ द्या, त्याला नको पण असं म्हणतात. आणि हवे पण आपण इतकं सुख मागतो तरी ते मिळत नाही. ही मानवी जीवनातली कमाल आहे. त्याचं कारण तुम्ही न मागता दुःख तुमच्या वाट्याला येतं. अगदी तसंच प्रारब्धाच्या नुसार तुम्ही मागितलं नाही तरी पण तुम्हाला इंद्रिय सुख बळजबरीने आलेला आपण पाहतो नाही का. हा प्रारब्धाच्या अधीन असलेला सुख दुःखाचा मेळ कसा आहे तो कळत नाही. पण या सगळ्यामधून नाथांना नेमकं सांगायचं काय, अवधूतांना सांगायचं काय आपल्याला, तर ते म्हणाले की शहाण्या ज्ञानी चतुर पुरुषाने सुखासाठी धडपड सारखी करण्यापेक्षा आवश्यक तेवढं मिळाल्यानंतर नाथ महाराज असं म्हणतात की आपला आयुष्यातला जास्तीत जास्त काळ हा भगवंताच्या अनुसंधानात घालवावा असं नाथ महाराजांना इथे सुचवायचं आहे. आता जे म्हणाले की खरं म्हणजे आत्मज्ञानाने गुरुला श्रेष्ठपणा येतो आणि गुरुच्या लक्षणांचं जे श्रवण आपण गेल्या भागामध्ये गेल्या अध्यायामध्ये 8 गुरूंच्या बाबतीत पाहिलं, तर त्या गुरूंच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर ते श्रवण करून तुमच्या माझ्यासारख्या नामधारकाला नामसाधकाला नाथ महाराज म्हणतात की ते ज्ञान तो निजबोध आपल्याला सुद्धा मिळू शकतो. कोणता? जो यदुराजाला प्राप्त होतोय, जो अवधूत यदुराजाला सांगतायत की गुरूंची ही लक्षणं आहे, ही लक्षणं आपण अंगीकारून की अरे मी समुद्राकडनं पतंगाकडनं हे घेतलं, अरे पृथ्वीकडनं हे घेतलं, वायूकडनं हे घेतलं, तसं आपल्याला सुद्धा घेऊन आपण आपल्या या परमार्थ मार्गामध्ये नाथ महाराज म्हणतात की हे सगळं तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. असं का म्हणाले, शक्त का म्हणाले, तर हा अभ्यास आहे आणि या अभ्यासानेच हे साधणार आहे. अभ्यास करणं आपल्या हातात आहे. पुढे म्हणाले आत्मज्ञान मिळवण्याकरता मनुष्य काय करतो म्हणाले, आत्मज्ञान मिळवायचं सोडून शरीर भोग, शरीर सुख, इंद्रियांना सुख कसं मिळेल याच्या मागे लागतो. नाथांना अवधूतांना अपेक्षित आहे की मानवी देह जर तुम्हाला मिळाला तर तो आत्मज्ञान मिळवण्यासाठीच खर्च केला पाहिजे, अन्यथा तो व्यर्थ जाईल. आणि पुढे म्हणाले की स्वर्गामध्ये काय किंवा नरकामध्ये काय, नरकात गेलेल्या प्राण्यांना मिळणारं सुख
स्वर्गामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना मिळणारं सुख सुखाच्या पातळीच्या बाबतीत सारखंच आहे. आणि म्हणून अगदी त्यांनी स्पष्टच सांगितलं की भोगिता उर्वशीशी जे जे सुख स्वर्गी इंद्रासी. उर्वशी बरोबर राहून जो उपभोग इंद्र घेतो अगदी तसंच तेच सुख विष्टे माझी सुकरासी सुकरी पासी निश्चित. नरकामध्ये राहणारा सुकर त्यालाही सुकरीपासून मिळणारं विषय सुख आणि इंद्राला उर्वशीपासून स्वर्गामध्ये मिळणारं सुखाचं प्राप्ती सारखीच आहे. मग सांगायचं काय तर विवेकाने हे सगळं ज्ञान तो योगी तो साधू पुरुष या विश्वातलं पाहतो. इथे नाथांना हे सुचवायचं की सज्जन हो, विवेक इथे तुम्हाला वापरायचा आहे. आणि साधू पुरुष विवेक वापरून विवेक समजून दोन्ही ठिकाणच्या सुखात आपलं मन कधीच घालत नाही. एकदा आपल्याला खऱ्या अर्थाने ना श्रवणाचा सगळ्यात मोठा जर काही फायदा असेल किंवा श्रवण कशाला म्हणतात तर जे श्रवण केलं ते आचरणात आलं. अगदी 100च्या 100% नाही जमलं, निदान 80%, 70%, नाही तर 50% तरी सज्जन हो, जे जे आपण चांगलं श्रवण करतो ते सगळं आचरणामध्ये आणण्याचा नामधारकाने नामसाधकाने अभ्यास करावा. हे श्रवणाचं महत्व. साधू पुरुष विवेकाने या दोनही सुखदुःखाकडे साक्षीत्वाने पाहतो, समजून घेतो. नुसतं समजून घेत नाही तर त्याला ते उमजलेलं केव्हा असतं जेव्हा तो त्याच्या नित्याच्या व्यवहारात ते वापरत असतो. म्हणून हे सगळं त्याला त्याच्या जीवनामध्ये आचरण करता येतं. नवे नवे तो आचरण करतो. आणि पुढे नाथ महाराज असं म्हणाले की हे जाणोनी साधू जन उभय भोगी न घालती मन. कसं काय सुंदर उपमावली. नेदवे प्रेतासी अलिंगण तेवी साधू जन विषयासी. प्रेताला कोणी आलिंगन दिलेलं पाहिलं किंवा प्रेताला आलिंगन देतात? देतच नाही. का देत नाही? ती जी प्रेताविषयीची आलिंगन न देण्याची अगदी अति उच्च भावना असते की नाही नाही याला कसं आलिंगन द्यायचं. हा अलिप्तता तर आहेच. अलिप्ततेच्या पुढचा भाग आहे की प्रेताला आलिंगन देण्यामध्ये मनामध्ये एक विचित्र भावना आहे. एक काय म्हणता येईल त्याला, नकोशी भावना आहे. नाही 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 नकोच, किळस येण्याची भावना असते. हे मला म्हणायचं. प्रेताला आलिंगन देताना कुणाला सुख नाही, ती इच्छाच होत नाही. मनामध्ये विचित्र विकल्प येतात. नकोशी वाटते, किळसवानी वाटते. आणि ती किळस इतकी असते की त्याच्याकडे माणूस जातच नाही. दुर्गंधीकडे कधी माणूस जातो नाही. ती आवडते नाही, ती नकोशीच वाटते. प्रेताला आलिंगन देण्याची नकोशी असलेली भावना जितकी तीव्र मानवी जीवनात आपल्याला पाहायला आपल्याला दिसते, अगदी साधू पुरुष विषयांकडे या भावनेने पाहतो. योगी पुरुष साधू पुरुष त्या विषयाकडे या भावनेने पाहतो. पुढे म्हणाले कसा. आपण फार प्रसन्न आहोत, बागेमध्ये फिरतोय. घराची बाग आहे छोटीशी. पावसाळा संपून हिवाळ्याचे दिवस सुरू झाले, किंवा माफ करा, हिवाळा संपून उन्हाळ्याचे दिवस चांगले. आणि उन्हाळ्यात प्रचंड गरमी होते म्हणून एखाद्या झाडाखालून एखाद्या बिळातून साप, जिवंत साप दिसला. तो कितीही दिसायला सुंदर असला, आपल्याला हातात घ्यावा वाटतो का? त्याच्याविषयीची जी भावना असते तीच भावना साधू पुरुषाची विषयोपभोगाच्या बाबतीत असते. हे दोनही उदाहरणं सज्जनो किती सुंदर नाथाने दिले. काय चिंतन असेल की जीवनात कोणती गोष्ट नकोशी वाटण्यासाठीची सुद्धा कारणं कशी आहे. अगदी अशी सुंदर उदाहरणं नाथ महाराज इथे आपल्याला देतात. जितू साप धरावा हाती हे प्राणियासी न उपजे चित्ती तेवी विषय आसक्ती साधू न धरती सर्वथा. कधीच साधूला ती आसक्ती होत.
आता हे तर जाऊ द्या, विषयांच्या बाबतीत आहे. अगदी एक सर्वमान्य असलेला विषय असतो मानवी जीवनामध्ये, भूक लागणं. क्षुधा क्षुधा दुःखम दिने दिने असं म्हटलेलं. रोज भुकेचं दुःख आहे. सकाळ झाली कशाला, दुपारच्या जेवणातच आपली व्यवस्था आहे. संध्याकाळी थालीपीठ, अरे आता आंब्याचा रस आहे ना, संध्याकाळच्या व्यवस्थेचं काय मानवी जीवनात असतं. आता खूप जेवण झालं, आता संध्याकाळी काही नको, आपण लाईट खाऊ, पण खाऊच, काय वासन. तस पूज्य श्री महाराज विनायकराव मामा दानोरकर नेहमी सांगायचे, साखरखिरड्यामध्ये आंब्याच्या दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले सर्वोत्कृष्ट आंबे गावरान साखरखिरड्याला वेगवेगळे झाडं होते. आणि प्रत्येक घरातले जे लोक होते ज्यांच्याकडे आंबे उतरून यायचे, बरं आंबे काही कमी उतरायचे नाही, एका 10 झाडं आंब्याचे, प्रत्येक आंबा वेगळा, आणि एका झाडाचे 4-4, 5-5 हजार आंबे उतरायचे. आणि ते पहिलं आंबाचे एक, आणि जुन्या काही प्रश्नच नाही, आंबे याचे 5 आणि 6 कोणाला द्यायचेच नाही. 50-50, 100-100 आंबे पहिले नवतीचे महाराजांना आणून द्यायचे. विनायकराव मामा म्हणे, आम्ही तरुण होतो आणि असं वाटायचं की पहिला आंबा माचून छान पाण्यामध्ये घालायचे, पुसून घ्यायचे, छान पिळायचं, म्हणजे माचायचे. रामानंद महाराजांना त्याच ते वरच काढून रामानंद महाराजांचे, महाराज तुम्ही खा. आणि महाराजांनी खाल्लेला आंबा मग आपल्याला प्रसाद म्हणून मिळावा असं वाटायचं. आंबे खायचे असतात पण महाराजांना देऊन खायचे. उत्कृष्ट आंबे, हापूसला लाजवतील असे आंबे साखरखिरड्यामध्ये असायचे. आम्ही प्रेमाने ते घ्यायचो. आम्हाला दुःख होऊ नये, आम्हाला दुखवू नये, पोरांना बरं वाटतं म्हणून महाराजांनी असं घ्यावा, हळू थोडसा दाबावा, अगदी त्याला फक्त त्या आंब्याच्या त्या याला काढलेली असते त्याला जीभ लावावी थोडस, तेवढंच. घ्या घ्या घ्या, खाल्ला मी. मला सांगा, मला तर माझीच आठवण, मस्त मोठा पिवळा 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 आंबा आहे, मस्त मासलेला आहे. पाहिलं त्या डोळ्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं, माझ्याही सुटलं तर तुमच्या नसलं, म्हणजे काय दुसरंही सारखं. आणि मनातून तुम्ही लक्षात घ्या की आपण आंबा तोंडाला लावल्यावर किती सेकंदामध्ये आंब्यातले सगळा रस संपवतो. साहजिक भावना, काही चुकीचे नाहीये, बिलकुल चुकीचे नाही. मला सांगायचं काय की सामान्य माणसाची विषय सेवनाची वृत्ती, तुमची माझी, आंबा आला मोठा मोठा आहे, 4 जाऊ द्या ना, रसाला दुसरे आणू आधी, आता हे असेच आटकून टाकू, ही मनात येते की नाही भावना. आणि आंबा तोंडाला लावल्यानंतर पहिल्या स्ट्रोक मध्ये सगळाच रस पिऊन टाका वाटतो की नाही. तेवढा आवेश त्या आंबा ओढण्याचा, सक करण्याचा असतो की नाही. तोच आंबा, तीच त्याची गोडी, तुमच्या माझ्यासारखाच दिसणारा देह असलेला सत्पुरुष, पण त्याची अंतर्यामी वृत्ती विषया उपभोगाची, विषयाविषयीची आवड, विषयाविषयीचं ममत्व, विषयाविषयीची आसक्ती, सज्जन हो, किती वेगळी असते. म्हणून सप्टेंबर महिन्याच्या एका प्रवचनामध्ये महाराज म्हणाले ना की सत्पुरुष हा हिरव्या चाफ्यासारखा असतो, की तो त्या चाफ्याच्या झाडात ते हिरव्या चाफ्याचं झाड मधला हिरवा चाफा ओळखूच येत नाही. तसा संत महात्मा दिसायला तुमच्या माझ्यासारखाच आहे देहाने, तुमच्या माझ्यासारखे कपडे घालतो, तुमच्या माझ्यासारखा ग्रहस्थाश्रम त्याचा आहे, तुमच्या माझ्यासारखी आवड निवड त्याची दिसते, तो तुमच्या माझ्यासारखा ग्रहस्थाश्रम करताना दिसतो, पण अंतर्यामी त्याची अवस्था काय सज्जनो नाही समजू शकत. म्हणून आपण त्यांना ओळखूच शकत नाही. ते म्हणाले ना की त्याची जी आसक्ती आहे सज्जनो, की तो प्रेताला आलिंगन देत नाही, जिवंत साप जसा आपल्याला धरावा वाटत नाही सज्जनो हो, अगदी तसं साधू पुरुषाची दृश्य विषयाची आसक्ती, दृश्य आसक्ती कधीच धरत नाही तो, कधीच साधू पुरुष अशा गोष्टींमध्ये सज्जनो हो रमत नाही. पुढे म्हणाले देहाचं सुख, पुढची ओवी, मज दुःख भोगू, एक मिनिट, जैसे न प्रार्थिता दुःख पावी प्राणी पावताती देख, तैसे न इच्छिता इंद्रिय सुख भोगवी आवश्यक
अदृष्ट. दुसरं तत्व महाराज म्हणाले की मानवी जीवनामध्ये सुख दुःख हे खरोखर प्रारब्धाच्या आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेली 4 अपत्य असतात. लौकिक दृष्ट्या एकाच आईबाबाच्या एकाच आईच्या उदरातनं बाहेर आलेले, पण त्या प्रत्येकाचं प्रारब्ध आपल्या कुटुंबापुरता जरी आपण विचार करायला सुरुवात केली, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं. त्यांचं दिसणं, असणं, नसणं सगळं वेगवेगळं आहे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची आसक्ती वेगळी. त्याचं कारण काय? तर तो जीव त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. ते प्रारब्ध त्याच्या संचितातनं आलं. ते संचित त्यांनी गेल्या अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्मांचं प्लस मायनस म्हणजे पुण्य पाप असं जर धरलं तर ते वेगवेगळं आहे. आणि त्याच्यातून या जन्मापुरतं निर्माण झालेलं प्रारब्ध तो जीव घेऊन येतो. आणि तो घेऊन आल्यानंतर त्याचं कर्म तसं आहे. एक मुलगा अत्यंत बुद्धिमान निघतो, आपल्या कुळाचं वैभव वाढवणारा निघतो, तर त्या साईबाबांच्या पोटी एखादा मुलगा अतिशय मतिमंद, दुसरा अजून कुळाला लांछन लावणारा, चौथा धर्मपरायण असा निघतो. का? तर त्याचं प्रारब्ध. आणि म्हणून ते म्हणाले की या जीवनामध्ये दुःख न मागता तुमच्या वाट्याला येतं, तसं सुख सुद्धा तुम्हाला न मागता मिळतं. इथे असा शब्द आला की बळजबरीने ते सुख तुम्हाला तुमच्या वाट्याला येतं. काही आपल्याला माहितही नसतं आणि एकदम म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी आहेत या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, की काही लोकांची जीवन पहिली 35, 40, 50 वर्षापर्यंत इतके काबाड कष्ट की घरच्या माऊलीला केवळ 2च साड्या, त्याही जुन्या काळी तर ते 9 वार पातळ असायचे, 2 दांडाचे, एक हिरवण एक पिवळं असं एकत्र करून शिवून हे जीर्ण झालं ते जीर्ण झालं असं जीवन घेतलेल्या, आणि एकदम पुढे लेकर बाळ मोठे झाले, छान मोठे झाले, आई बाबांना अतिशय चांगल्या पलंगावर बसून त्यांची पाय दाबत असताना दिसतात. काय प्रारब्धाचा खेळ आहे बघा. की संपूर्ण आयुष्य पहिलं तारुण्यातलं किंवा एका मध्यम वयापर्यंत कष्ट 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 आणि मग सुखाचे दिवस आहे. याच्या विरुद्ध काही लोकांच्या बालपणामध्ये अतिशय श्रीमंती आणि मग एकदम दुःख. श्रीमंतीनंतर दारिद्र्य येणं मरण यातनेपेक्षा जास्त असते. अशी ही दुःख मानवी जीवनात येतात. पण तिथे ते म्हणतात की शेवटी काय म्हणाले की हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. दुःख कोणालाही नको. ते काय म्हणतात? मज दुःख भोगू व्हावा हे नावडे कोणत्या दिवा जीवा, ते दुःख आणि अदृष्ट तेवा, तेवी सुखाचा यावा अदृश्य. कोणालाच या मानवी जीवनामध्ये नाथ महाराज म्हणाले की दुःख हवं असं कोणालाच कोणीच म्हणत नाही. कुंतीने फक्त एक मागितलेलं आपल्याला आठवतो बाबा, दुसरं तर कोणीच नाही. इतका ज्ञानी भक्त दुसरा कोणी आजपर्यंत आले नाही. यूज दे दुःख असं म्हणणारा कोणीच नाही असं नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले प्रारब्धाने आलेलं दुःख हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. जसा सुखाचा भोग आहे तसा दुःखाचा भोग आहे. म्हणून ते म्हणाले की हे शांतपणे विवेकाने म्हणजे समजून उमजून भोगता यावं. असा भोग आला का काही हरकत नाही. महाराज म्हणाले ना, आज पंचपक्वान्नाचं जेवण जर मिळालं फार हर्ष करू नये. दुसऱ्या दिवशी भाजी भाकरीचा योग आला तर महाराज म्हणाले कालच्या श्रीखंडपुरीची आठवण येता कामा नाही. पूज्य श्री महाराज किंवा संत महात्मे असे वागलेले आहेत, वागतात. सज्जनो, हीच अपेक्षा त्यांची आपल्याकडनं, तरच मानवी जीवनात समाधानाच्या मार्गावर आपल्याला चालता येईल. शेवटी म्हणाले ऐसे असोनी उद्योगू करिता, तेने आयुष्य नाशिले सर्वथा, या लागी सांडुनी विषय आस्था, परमार्था न सांडीजे. नाथ महाराज म्हणाले की ऐसे असोनी उद्योगू करता, आपला हा सगळा गृहस्थाश्रम प्रपंच करत असताना, हा सगळा उद्योग करत असताना ते म्हणाले की मनुष्य केवळ केवळ जन्मभर सुखासाठी धडपड करतो, सुख मिळावं म्हणून प्रयत्न करतो, पण ते सुख तो मर्यादित स्वरूपाचं अपेक्षित करतो. म्हणजे कोणतं? तर शरीर उपभोग,
विषयाचे भोग एवढं सुख त्या जीवाला अज्ञानाने कळतं. नाथ महाराजांना, सकल संतांना, वेदांताला वेगळं सुख अपेक्षित, की जे सुख कधीच संपणार नाही, जे सुख मिळाल्यावर पुन्हा काही मिळवायचं राहतच नाही, अशा प्रकारच्या सुखासाठी म्हणून ते म्हणाले की केवळ शरीर सुख मिळण्यासाठी आपण धडपड न करता शहाण्या माणसानी देह सुखाच्या नादी न लागता काय म्हणाले ते, की परमार्था भजावे मानवे, त्या परमार्थाच्या मागे आपण खऱ्या अर्थाने लागावं. केवळ झालिया परमार्थ पर, म्हणसी आहारे विन न राहे शरीर, येची निर्धारे साचार गुरु अजगर म्या केला. सुखदुःखाच्या सारखेपणाचं एवढं वर्णन नाथ महाराज करतात. दोन महत्वाचे मुद्दे सांगतात की सगळ्यांना सुख भगवंतानी सारखं दिलेलं आहे. दुसरा मुद्दा, दुःख किंवा सुख हे प्रारब्धाच्या अधीन असं सांगितलं. तिसरं म्हणाले, देह सुखाच्या विषय सुखाच्या मागे माणसाने न लागता भगवंताच्या अधिष्ठान, भगवंताच्या अनुसंधानाकडे लागावं. त्याच्यावर प्रश्न निर्माण होतो. म्हणाले, सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा, नाथ महाराज म्हणाले की प्रश्न विचारतो, केवळ झालिया परमार्थ पर, मनसी आहारे विन न राहे शरीर. याच्यावर तुमच्या माझ्यासारखा प्रश्न सामान्य माणूस संतांना विचारतो. ते खरंय बाबा, परमार्थाच्या नादी लागून मम्मची काय व्यवस्था आहे, हा आमचा मूळ प्रश्न आहे, असं सामान्य माणूस त्यांना विचारतो. की परमार्थ करू इच्छिणाऱ्या सामान्य माणसाला सगळ्यात मोठी जर कोणती चिंता असेल सज्जन हो, आहार आणि विहार याची चिंता त्याला लागते. आणि या अन्न वस्त्राची मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, बर त्या मिळाल्या तर समजा त्या तुम्हाला मिळाल्या, देहाचं धारण पोषणच उद्योगो विन आहारू, अयाचित सेवी अजगरू, दंडळोनी न सांडली धीरू, निधडा निर्धारू पै त्याचा. म्हणजे पहिल्यांदा ते म्हणाले की आता आम्हाला अन्न नाही, वस्त्र नाही, घरासाठी आपण लगेच प्रश्न नाही, पण आता काहीतरी उद्योगधंदा करावा लागेल ना, घर राहायला लागेल की नाही, भोजन प्रसादाची काही व्यवस्था, अंग वस्त्र निवारा, या सगळ्यांसाठी अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी तर माणसाला प्रयत्न करावा लागेल ना, नुसतं परमार्थाच्या नादी लागून कसं जमेल. आणि हा प्रश्न आपल्याला बरोबर पटकन आपल्या आवडीचा असल्यामुळे सगळ्यांना वाटतं, हो खरंय बाबा, काय खरंय भगवंताचं. आधी आपल्याला आपला प्रभाव सगळं खरंय हो, चतुर्मास जपायला येणं 3-3 तास, पण घरचे कोण करणार, 3 दिवस झाले भांडेवाली नाही, 2 दिवस झाले स्वयंपाकवाली नाही, मग कसं करणार. वरवर कोणीही अडचण सांगितली की नमस्कारच करतो आपण त्यांना, बरं खरंच आहे भाऊ, चातुर्मास या वर्षी आमच्याकडे, उद्या तुमच्याकडे, मग पाहतो. मागच्या वर्षी चातुर्मास झालेले दिसायला तयार नाही, असं होता कामा नाही. बरं आज ज्यांच्याकडे चातुर्मास आहे ते कुठे समोर दिसायला तयार नाही. तर इतके चपखल प्रश्न आपण विचारतो की वरवर खरंच ते वाटतं. म्हणजे महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांना एकदा म्हणलं, महाराज काळजी लागतेच ना, म्हणले आता पोरगी उपवर झाली, आता तिच्या लग्नाच्या, पोरगा लग्नाला आला, असं झालं, तिथं काळजी खूप स्वाभाविक आहे असं म्हटलं महाराज. महाराजांनी 1.5 तास बसून त्याला सांगितलं की काळजी स्वाभाविक नाही. तुमचा जर तुमच्या परमात्म्यावर, तुमच्या सद्गुरूवर विश्वास असेल आणि सद्गुरू जर सगळं करतो असं जर तुम्हाला वाटत नसेल तर मग काहीच. दुसरं, आतापर्यंत तुम्ही तुमच्या प्रपंचात असं काय केलं, काळजी लागणं स्वाभाविक हे महाराजांच्या माणसांनी म्हणू नये. पुन्हा पुन्हा सांगतो, महाराजांचे शब्द आहेत, काळजी लागणं हे स्वाभाविक आहे असं म्हणणं चुकीचं आहे असं महाराज सांगतात. त्याचं कारण काय सज्जन हो, तर विवेक, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने सकारात्मक विचार करणे. तो जर आपण आयुष्यात केला
तर तुमच्या लक्षात येईल. ही एक काळजी आहे. बर, तुम्ही काळजी केल्याने काय होणार आहे? प्रयत्न तुम्ही, महाराजांनी केव्हाही सांगितलं, प्रयत्नाला सोडू नका. ते म्हणे ना, यत्न कसून करीन मी, पण पुढची ओळ आहे, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सदा करता. गडबड कुठे होते माहिती का? मी करतो, मला करायचं, माझ्याशिवाय काय? रात्रभर विचार करत बसा. एकाच प्रपंचात नवरा बायको मुलं असतात, त्यांच्या सगळ्यांच्या समोर एकच प्रश्न असतो. श्रद्धावान बायको शांतपणे, अहो महाराज करतील ना, आणि हे रात्रभर या अंगावर या अंगावर या अंगावर, त्या गाढ झोपल्या, 10ला झोपल्या, 4ला उठल्या, पुन्हा अंगण चढा सुरू त्याचा. त्यांचा विश्वास आहे महाराज, यांचा विश्वास होते. एकाच गृहस्थाश्रमात, एकाच प्रपंचात, दोघे एकाच महाराजांचे शिष्य, दोघे सारखं साधन करणारे, पण एकाची निष्ठा आणि दुसऱ्याची निष्ठा, ही सगळ्यांनी अनुभवलेली गोष्ट आहे. मी काही वेगळं सांगतो असं. याचं सूत्र असं आहे की ज्याला ते जमलं की राम करता ही भावना ज्याच्या लक्षात आली ना, आपण प्रयत्न, सगळे प्रयत्न व्यवस्थित करा. महाराज काय म्हणाले माहिती का प्रयत्नांच्या बाबतीत? महाराज म्हणाले, किती प्रयत्न करावे एखाद्या प्रापंचिक प्रश्नासाठी? इतके व्यवहारदृष्ट्या व्यवस्थित प्रयत्न करावे की ते प्रयत्न झाल्यावर असं आपल्या मनाला वाटतं का म्हणजे की अरे हा प्रयत्नच मी केला. म्हणजे थोडक्यात आताच्या भाषेत 100% प्रयत्न करावे, आपली जेवढी शक्ती आहे ती सगळे. आणि ते केल्यानंतर, करताना आणि करण्याच्या आधी त्यांना सांगावं, त्यांना लक्षात घ्यावं, त्यांना स्मरून करावं. आपण प्रयत्न करताना इतक्या ताणामध्ये करतो ते, आणि मग शेवटी महाराजांकडे सांगतात. पहिल्यांदाच सांगितलं तर पहिल्यांदाच सांगितल्यानंतर प्रयत्नामध्ये नियोजनबद्धता राहील, प्रयत्नामध्ये ते आहेत स्थिरता राहील, प्रयत्नामध्ये तुमचं मन स्थिर राहील. मन स्थिर राहिल्याने प्रयत्न व्यवस्थित होतील. आणि अशा पद्धतीने सगळे प्रयत्न केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की अरे मी 100% प्रयत्न केले. आता यश दे रामा न देस तुझी सत्ता. का? मला असं वाटतं की माझ्या मुलीचं लग्न या घरात जमावं, मुलगा चांगला आहे, इस्टेट आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण 5 वर्षानंतर त्या मुलाच्या जीवनामध्ये काय घटना घडणार आहे त्यांना माहितीये. तुमची मुलगीचं स्थान ते नाही, तिचा योग तिथे नाही, तिचं घर ते नाही, तिचा जोडीदार ते नाही, हे श्री महाराजांना माहितीये. मला माहिती आहे का? नाही. बरं, दुसरी गोष्ट, माझी जर श्रद्धा असेल की नाही महाराज करणारे करते तुम्हीच आहात. आणि बरं, त्याही पेक्षा आपण आपल्या, महाराज म्हणाले, आपल्या आतापर्यंतच्या जीवनातला अनुभव जर जमेस धरला, कितीतरी गोष्टी आपल्याला वाटत होत्या की अशा व्हाव्या, अशा होऊ नये, आपल्या मनाच्या विरुद्ध झाल्या, आणि मग 6 महिन्यांनी, वर्षांनी कळालं अरे हे जे झालं तेच चांगलं झालं, असं झालं असतं तर काय झालं असतं. असं 6 महिन्यांनी, वर्षांनी, 5 वर्षांनी लक्षात येतं. म्हणून ते जे करतील ना ते आपल्या कल्याणाचंच आहे. प्रयत्न पहिल्यांदा यत्न कसून करीन मी, कसून करतोच आपण. फक्त चुकतं इथे की फळ मिळताना हवं नको पण, जे महाराज म्हणे हवं नको पण सोडा. नाही, मला हे पाहिजेच आणि हे नकोच. नको आणि हवं, हे पाहिजेच आणि हे नको, ही भावना कमी झाल्याशिवाय सुख नाही. आणि मग ही होईल कशाने? पुन्हा सूत्र नाम, पुन्हा सूत्र 13 कोटी संकल्प. त्याच्याशिवाय नामाची गोडी, नामाची ओढ नाही लागत. खरं सांगतो, 13 कोटी जपाच्या संकल्पाशिवाय ओढ. सुरुवातीला काय नुसते माळा ओढायला, काय इतके करा, काही म्हणू दे लोक. महाराजांनी तर शब्द असे वापरले, प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तुमच्या समोर आणि तो म्हटलं की नामाच्या विरुद्ध तो जर बोलला त्याचाही ऐकू नका. ब्रह्मदेवानी येऊन जरी तुम्हाला नामाच्या विरुद्ध काही सांगितलं तर महाराज म्हणाले त्याचंही ऐकू नका. इतकं त्या क्वांटिटी तूनच क्वालिटी निर्माण होणार आहे. उत्कृष्ट नाव, असं एक नाव, त्याला वेळ आहे. 10-15 वर्ष नाम घेतल्यावर मग एकाग्र, आणि मग ते असं तसं जे काय ते पाहतील. अनुभवांच्या तर मागे लागूच नका. यांना अनुभव आला, यांना आला नाही, मला आला, त्यांना आला नाही. प्रत्येक जीवाचे अंतर्यामी अवस्था वेगळी. कोणत्या जीवाला कशा पद्धतीने नामामध्ये रंगवायचं हे त्यांनी ठरवलेलं. आणि सगळ्यात मोठा अनुभव जर कोणता असेल, कायम लक्षात, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती तो अनुभव. एक माणूस आला आणि म्हणा महाराज 2 वर्ष झाले
नाम घेतोय पण मला काहीच अनुभव आला नाही. महाराज म्हणजे काय झालं एकदा पुन्हा सांगता का? महाराज 2 वर्ष झाले 130 माळांच्या कमी आपल्या माळा चोकल्या, मग काहीच अनुभव नाही म्हणले अजून. महाराज म्हणले 130 माळा रोज होता आणि त्या 2 वर्ष झाले होतात, याच्यापेक्षा कोणताच मोठा अनुभव नाही. काय खरंच आहे. साधी गोष्ट आपण नाम घेऊ शकतो का मला सांगा. आणि सगळ्यात मोठा जर महाराजांचा, सकल संतांचा, पण विशेषतः आपल्या परंपरेमध्ये नामाचा हे असल्यामुळे या परंपरेचे म्हणजे ब्रह्मचैतन्य आनंद सागर रामा ब्रह्मानंद रामानंद प्रल्हाद महाराज या संप्रदायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यांनी केलेला सगळ्यात मोठा चमत्कार, बाकी सगळे चमत्कार सोडून द्या तुम्ही, कारण त्यांनी तर कधी चमत्कार केलेच नाही. पण सगळ्यात मोठा चमत्कार आहे की बाकीच्यांचंही सोडून द्या, मी माझ्यापासून सुरुवात करतो. जो जो प्रपंचामध्ये अत्यंत बुडून गेलेले आपण सगळे सामान्य प्रापंचिक आहेत. आपण नाथ भागवत संपल्याबरोबर मी म्हटलं तुम्हाला चला घरी काय नळ आले नाही आणि मग याच्यावर पाणी द्यायचं आणि मग तिकडे जायचं आणि हे राहिलं आणि ते राहिलं. पुरुषांना पुरुषांची कामं, बायकांना बायकांची कामं आठवतात आणि ती करावी लागतात, करावी लागणारच आहे. महाराज सुद्धा म्हणले प्रपंच सोडू नका. तुम्हाला तुमचा प्रपंच तुम्हाला प्रपंच देवानी दिला, अग्नीने दिला. ब्राह्मणाच्या साक्षीने आपण 7 फेऱ्या मारल्या, तो काय चोरांनी दिला का म्हणले. आणि गृहस्थाश्रमासारखा तर आश्रम नाही. महाराज सांगतायत का संन्याशी दुपारी 12 वाजता त्याला जीव कोण घालणार? गृहस्थाश्रमी घालणार. गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. म्हणून सांगायचं काय मला की सगळ्यात मोठा जर काही चमत्कार असेल तर माझ्यासारख्या सामान्य प्रापंचिक माणसाला जो प्रपंचामध्ये गुढळून गेलेला आहे आणि प्रपंचाचं एवढं त्याला कौतुक आणि सुख आहे. आता हे झालं की ते, आता 1 मजला बांधला की 2 झाले की 3, मग गाडी घेतो, मग इकडे जातो, तिकडे फिरतो, याचं लग्न राहिलं, त्याला शिक्षण राहिलं, इतक्या प्रपंचाच्या गोष्टीमध्ये मी ह्या सगळ्या आनंदाने करतो. अशा प्रपंचाच्या सुखामध्ये सुखलोलूप झालेल्या, ज्याला सुखाची, त्या प्रापंचिक सुखाची प्रचंड आवड आहे, अशा सगळ्या हजारो लाखो जीवांना त्यांनी माळ दिली, त्यांनी नाम दिलं, त्याच्यामध्ये बसवलंय. आपल्याला परमार्थाचे बीज पेरले, घरोघरी मंदिरा. 22 वर्ष झाली चातुर्मास सुरू आहे. 22 घरांमध्ये हे 4 महिन्याचं व्रत. आज मला सांगा, लोगावकर परिवाराचं आपण उदाहरण घेऊ. 4 महिने दुपारी 3 ते 8 ते घर, ती माणसं नामासाठी आपल्याला उपलब्ध करून दिली. 22वे हे 22 वर्षातलं 22वे घर आहे. हे काही सामान्य व्रत आहे का? 3 दिवसाच्या महालक्ष्म्या असतात, सगळं तयार असतं. नवऱ्याच्या समोर बायको हात जोडून उभी आहे, बायकोच्या हाताखाली नवरा सगळे केळीचे पानांना बाहेरचे कामं करायला तयार आहे 3 दिवसासाठी. तरी किती गडबड आहे, किती धावपळ आहे. महालक्ष्म्या फक्त गावाला जायचंच असेल रात्री, ही पुढचे 3 दिवस आपली महालक्ष्मी. आणि लक्ष्मण त्याच्या पुढे आता काय बोलू नका, 2 दिवस महालक्ष्म्या जाय. अरे 3 दिवसाच्या व्रताला आपण सगळे किती थकतो. विनोदाचा भाग घेतो आपण, पण 4 महिने व्रत आहे, 22 वर्ष झाली. काय त्यांची लीला आहे. साधी गोष्ट आहे का मला सांगायचं? कोण करू शकत? हा सगळ्यात मोठा चमत्कार की 22 वर्ष एखाद्या शहरामध्ये कोणी कोणाचे नातेवाईक नाही, पण सगळे नातेवाईकापेक्षा जवळचे, कारण सगळ्यांचा मायबाप एक आहे, सगळ्यांचं ध्येय नाम आहे, सगळ्यांचं ध्येय उपासना आहे, सगळ्यांचं ध्येय सत्संग आहे. मला सांगा, उपासनेतला माणूस भेटल्यावर किती छान वाटतं. पटकन अरे हे कोण? ब्रह्मचैतन्य, हे प्रल्हाद महाराजांच्या, हे बाबांच्या, हे श्रीराम महाराज, आणि हे आपले आल्या नंदनबाई समोर. किती छान. तसं महाराजांचा माणूस आल्यावर काय मनामध्ये प्रेम निर्माण. कोणाला कोणाकडे जायला वेळ नाही, तरीही एखादा माणूस अरे या दादा, या ताई, किती छान वाटतं. मला सांगा, हा जो प्रेमभाव निर्माण झाला, हे जे प्रेमाचे बंध निर्माण झालेले सज्जन, हे पावित्र्याचे, हे मांगल्याचे, हे सद्गुरूंचे, हे पवित्र नामाचे, उपासनेचे संबंध आहे. इथे जो आधार आहे, म्हणून म्हटलं ना की सगळ्यात मोठा चमत्कार ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज आनंद सागर ब्रह्मानंदांनी जर केला असेल ना, तर लाखो, म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचं वाक्य याच्याशी जुळतं मिळतं की विषयामध्ये लिप्त झालेले लाखो जीव, विषयामध्ये लिप्त झालेले, बुडालेले
लाखो जीव त्या विषयाच्या घाणीमधून काढून नामाने स्वच्छ केले. हा सगळ्यात मोठा चमत्कार. अजून काय चमत्कार असेल? मी माझं पाहतो, आपणही आपलं पाहतो. काहीच आपल्याला आवड नव्हती जपाची. अगदी आठवतं 93-94 साली अशी माळ घेतो तर केव्हा मेरू मनी येईल असं पाहिजे. अजून आलंच, अजून आलंच. अशी अवस्था असलेल्या जीवाला श्री महाराजांनी किती नामाला लावावं सांगा. याच्यापेक्षा कोणता चमत्कार मोठा असू शकतो? आणि हे मला वाटतं माझ्याच नाही, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आपण सगळे महाराजांचे एकत्र आले. आणि ओढ तळवळ जर असेल तर महाराज काय करतात? बापूंचा अनुभव आहे. एसटी ऑफिस मध्ये होते, अनुग्रह झालेला होता, पण प्रापंचिक कामं, घरातल्या जबाबदाऱ्या, एसटी सारखी सर्व्हिस, रात्री मुक्कामाला खेडेगावातले सगळे बस स्टँड स्मशानाच्या जवळ, याच्या जवळ, रात्री गाडीवर घरून देशमागून जायच्या, खायच्या, रात्री गाडीवर झोपायचं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, पाहता 25-30 वर्षाची काय सर्व्हिस झाली. यांच्या बरोबरचे सगळे आधीचे कोणी सहकारी रिटायर झाले, 6 महिन्यात गेले, रिटायर झाले 8 महिन्यात गेले, रिटायर झाले वर्षात गेले. बापूंनी विचार केला, आहे आयुष्याचा भरोसा नाही आणि शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. हे मोक्ष प्राप्तीच्या रहस्यातलं वाक्य बापूंनी ऐकलेलं नव्हतं. पण सज्जन हो, महाराजांच्या कृपेने एक विचार आला की अरे हे काही खरं नाही. आपण जर रिटायर होऊन असेच घेऊ तर आपलं अजून खिरड्याला जास्त सेवा केली नाही, आपल्याला जप झाला नाही, आपल्याला उपासना झाली नाही. आणि एक दिवशी महाराजांनी बुद्धी दिली आणि बापूदादांनी आपल्या VRS घेतली. VRS घेऊन पहिल्यांदा काय काम केलं तर उपासना कुठे सुरू आहे काय. महाराजांच्या कृपेने पहिल्यांदा त्यांना कळालं की रामाच्या तिथे उपासना यशवंतनगर, त्या उपासना तिथे कळलं की नाही ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांचा उपासना आहे, त्याचा पत्ता त्या रामाने दिला. बरोबर आहे, रामानेच दिला. आणि त्या रामाने या रामाकडे आणलं. उपासनेला आले, जपाचा संकल्प झाला, हळूहळू जप संकल्प झाला. आणि आज या परिवाराचे 9 सदस्यांनी मिळून 2 वर्षापूर्वी 13 कोटीचा संकल्प केला पिंपळगाव परिवाराने. सज्जन मी काय मुद्दाम हे सांगतो, याच्यासाठी स्तुती नाही, सत्संगातून एकमेकांच्या सहवासातून माणसाला कसं शिकायला मिळतं. 9 लोकांनी ठरवलं, आपण 9 लोक आहेत, 2-2-2-2 असे मिळून, नवरा बायको मिळून की आपण 90 माळा म्हणजे 9,000 प्रत्येकाने जप करायचं. 9-9-81 810 माळा होतील म्हणले आपल्या सगळ्यांच्या मिळून रोजच्या. 90 माळापासून सुरुवात केली. प्रत्येक सदस्याच्या मिनिमम 150 माळा होत आहेत. आज 330, कमीत कमी 130 तर सगळ्यांच्याच होतात कमीत कमी. आता 4 वर्षामध्ये पिंपळगाव परिवाराचा 9 सदस्यांचा मिळून महाराजांच्या कृपेने 3.5 ते 4 वर्षामध्ये 13 कोटीचा संकल्प होणार. आणि त्या संकल्पाची फलश्रुती काय असणार तर हे प्रत्येक दोघं दाम्पत्य आता 13 कोटीचा पोळस होणार. थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो. 90 माळापासून सुरू करून त्या व्यक्तीला इतका आनंद आणि इतक्या सहजतेने त्यांच्या 13 हजार व्हायला लागले की आज त्यांना हा आत्मविश्वास आनंदाने निर्माण झाला की नाही आता आपण दोघं नवरा 13 कोटी सहज करू शकतो. सज्जन हो, वैद्यकीय प्रगतीमुळे आजकाल सगळ्यांची आयु मर्यादा महाराजांच्या कृपेने वाढलेली. 75-80 पर्यंत कसे आपण टिकणार, बिलकुलच काळजी करू नका. आणि म्हणत राहायचं आपण 80 पर्यंत हा करून पुन्हा दुसरा करायचा 13 कोटी. बरं का, आपल्याला हा 13 कोटी करून पुन्हा दुसरा करून मग महाराज आपल्याला घेऊन जाणार. हा विश्वासच आहे. तथास्तु म्हटलेलंच आहे त्यांनी, काळजीच करू नका. एक कुटुंब, एक व्यक्ती एका सत्संगातून, एका उपासनेतून कशी प्रेरणा घेते, एखादं कुटुंब कशी प्रेरणा घेते. नाही, 4 जणांचे 9-36 360 माळा 10 वर्षात 13 कोटी, इतकं सुंदर आहे. एक कुटुंब, हा हळकत नाही. सध्या 5 आणि मी म्हटलं नाही, एकदा 13 कोटीचा संकल्प झाला की नामाला महाराज कधीच मागे येऊ.
आणि हेच सज्जनो ते म्हणाले की केवळ प्रपंचातल्या देह सुखाच्या मागे, आणि ते नाम सुरू झालं ना, व्याधी म्हणजे शारीरिक दुःख आणि आधी म्हणजे मानसिक दुःख. मानसिक दुःखामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे चिंता, काळजी. ही आधी याला ज्या म्हणतात ना की चिंता, ही काळजी, हे मानसिक दुःख पहिल्यांदा महाराज नामाने कमी करतो. फक्त एवढं की तळमळीने नाम, अभ्यास म्हणून नाम. मी तर म्हटलं ना, अभ्यास हा शब्द फार छान, कारण तो आपण सगळ्यांनी केलेला किंवा तरी, की नाही मला उतरून जायचं, आपलं ध्येय नाही महाराज तुमच्या जवळ मला राहायचं. महाराजांजवळ राहणं म्हणजे अखंड आनंदात. महाराज म्हणजे काय? महाराज म्हणजे आनंदमूर्ती. आनंदमूर्तीचं व्यक्त स्वरूप काय? तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, खळखळून हसणं, मस्त हास्य, हे आनंदाचं भगवंताचं व्यक्त स्वरूप आहे. आणि महाराज म्हणजे आनंदमूर्ती, आणि त्याचं दुसरं रूप म्हणजे नाम. नाम होऊ द्या तुम्ही मस्त. नाम झालं ना की त्या दिवशीची प्रसन्नता ती आपलीच असते, पहा आपलीच असते. म्हणून ना मनापासून नामाचा अभ्यास करावा. काम आणि त्याच्या सूत्र पुन्हा महाराज म्हणाले, किती सोपं केलं महाराज. कधीच असं म्हणाले नाही तू बैस आता पटकन तिथे आसनावर बैस काम धंदे, सदा येता जाता उठत बसता कार्य करता, काम धंदा करताना सुद्धा महाराज म्हणाले हाती असावे प्रपंचाचे काम, मुखी असावे भगवंताचे नाम. आणि तसं नाम घेत गेलं, स्वयंपाकही छान होतो, कपडे धुतलेही चांगले जातात, अंगण सडाई होतो, कामही होतं, आणि आतलं अंतरंग सगळं स्वच्छ होऊन जातं. एक अंगण सडा बाहेरचा, एक अंगण सडा अंतरंगाचा. बाहेर पाणी शिंपडा, आतमध्ये नाम शिंपडा. ती एक रांगोळी बाहेर, एक नामाची रांगोळी अंतःकरणावर काढली. एवढा आनंद केला. तिकडे एक उदबत्ती नामाच्या सुगंधाची. असा आनंद हा अवधूतांनी जे गुरु केले. मग शेवटचं आजचा मुद्दा असं म्हणाले की प्रापंचिक म्हणतो की आहारे बिन न राहे शरीर. अरे आमचं अन्न वस्त्र निवाळा मिळालं, तुम्ही काय परमार्थाच्या नादी लागून कसं जमेल? असं जेव्हा यदुराजा तुझ्या मनात येईल ना, तर अवधूत म्हणाले येच निर्धारी साचार, हेच माझ्या लक्षात आहे, याच्यासाठी येच निर्धारी साचार गुरु अजगर म्या केला. अजगर गुरु मी का केला? यदुराजा तुझ्या या मनात जे यायला काय परमार्थाच्या लागून प्रपंचाचं काय हे करायचं का? आणि तुम्हाला माळा ओढायला वेळ, फटाफट आपल्याला बोलणारे सगळेच बोलणे खाल्लेच पाहिजे. तुमच्या माळात काय होणार आहे हो, नुसत्या काम करावं लागतं इथे. स्वतः गेल्याशिवाय शेतात काय होणार? जाय शेतात, आलं पाणी, तुझ्या समोर तुझा भुईमुग गेला, तुझ्या समोर तुझं सोयाबीन गेलं, काही करू शकतं. नाम घेत पाहिजे. उद्या ऊन पडेल, वाळेल, तुझ्या सोयाबीनला काय भाव द्यायचा त्यांनी ठरवलं. याचा अर्थ तुम्ही शेतात जाऊ नका असं नाही, पण ज्या वेगाने आपण इकडे पाहतो, ज्या आवेगाने इकडे पाहतो, तो आवेग नसावा. नामाने काय होतं सज्जन हो, कल्पनेच्या बाहेर. नामाची सत्ता बलवत्तर आहे. आणि म्हणून ते म्हणाले की राजा, आता मी तुला सांगतो की हे जे तुझ्या मनात आहे की परमार्थाच्या नादी लागून अन्न वस्त्राचं काय होईल, किंवा परमार्थाच्या नादी लागून आपला प्रपंच कसा होईल, हा जो तुझा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी अजगराला गुरु केलं. आता अजगराला गुरु का केलं हे आपण आता नाथ महाराज आपल्याला उद्या सांगतील. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नित्याची प्रार्थना नाथ महाराजांचा अतिशय सकारात्मक, आनंददायी आणि कोणत्याही दुःखाच्या परिस्थितीत आपलं मन स्थिर करणारा अभंग. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत असे,
जाणतसे आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुकलील ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे। सद्गुरुनाथ महाराज की जय।